नमस्कार मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की स्वतःला उजळण्यासाठी स्वतःला जाळावं लागेल. यशाचं स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्या स्वप्नात रंग भरायचे असतील तर दररोज स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, आराम आणि सवयींचा त्याग करावा लागतो. स्वतःला उजळण्यासाठी स्वतःला जाळावं लागतं. ही ओळ केवळ वाक्य नसून यशासाठी दिल्या जाणाऱ्या बलिदानाची गाथा आहे. आपण कितीही बुद्धिमान असलो, कितीही शिक्षित असलो, तरी मेहनतीशिवाय आपलं अस्तित्व चमकणार नाही. प्रत्येक दिवशी आपल्या कम्फर्ट झोनमध्ये मरण पत्करावं लागतं. कोणतीही मोठी गोष्ट सहज मिळत नाही. दररोज मरण स्वीकारून सुतक पाळावं लागतं. म्हणजेच आपल्या आजच्या आरामाचा त्याग करत उद्याच्या उज्ज्वल भविष्याची तयारी करावी लागते. परिश्रमाच्या थरावर थर चढवावे लागतात. हे थर गुलाबाच्या पाकळ्यासारखे नसतात, ते काट्यामध्ये लोळण्यासारखे असतात. कित्येकदा अपयश, थकवा, अपेक्षाभंग या काट्यावरून चालावं लागतं, पण तरीही चालायचं लागतं, कारण थांबलं की हरलो. रचत थर परिश्रमाच्या काट्यामध्ये लोळावं लागेल, हे आयुष्याचं सत्य आहे. आणि अखेर नियतीशी एक अखेरचा खेळ करावा लागतो. नियती कितीही अडथळे आणू, कितीही परीक्षा घेऊ देत, पण जोपर्यंत आपण आपलं यशाचं गुंफण गाठत नाही, तोपर्यंत ही जून चालूच ठेवावी लागते. यशाचं गुंफण गाठेपर्यंत नियतीशी खेळावं लागते, कारण नियती केवळ त्या व्यक्तीच्या बाजूने असते, जी स्वतःच्या जखमा अंगावर झेलत पुढे चालत राहते. यश केवळ यशस्वी लोकांच्या दारात जात नाही, ते त्या जिद्दी लोकांच्या दारात वागतं, जे दररोज स्वतःला हरवत जातात आणि नव्यानं घडवत जातात. म्हणूनच स्वतःला उजळण्यासाठी स्वतःला जाळावं लागतं. हे जो सत्य स्वीकारतो त्यालाच यश मिळतं, कारण यश तेज पाहायचं असतं, तर स्वतःच्या रात्री जळत्या दिव्यासारख्या घालवाव्या लागतात. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असणार माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.